आज आपण एका खूप खोलवर रुजलेल्या प्रतिमेबद्दल बोलणार आहोत. येशू एक चांगला मेंढपाळ. आता हे फक्त एक सुंदर चित्र नाहीये. यामागे खूप मोठा धर्मशास्त्रीय अर्थ दडला आहे आणि त्याचा संबंध थेट निर्मितीच्या अंतिम उद्देशाशी आहे. चला तर मग हे नेमकं काय आहे ते समजून घेऊया. ही ओळ आपल्यापैकी अनेकांच्या परिचयाची असेल आणि खूप दिलासा देणारी आहे, नाही का? ती एका अशा मेंढपाळाचं चित्र उभं करते जो आपलं मार्गदर्शन करतो, आपलं रक्षण करतो. आणि हेच आपल्या आजच्या विश्लेषणाचं मूळ आहे. पण मग इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर आपला सांभाळ करणारा एक प्रेमळ मेंढपाळ आहे, तर मग या जगात अजूनही पाप आणि मृत्यू का दिसतो? सगळीकडे दुःख आणि अपूर्णताच का आहे? हेच कोड आहे जे आज आपल्याला सोडवायचं आहे. चला याच्या मुळाशी जाऊया. या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला जगाकडे एका वेगळ्या नजरेने पाहावं लागेल. म्हणजे या जगाला एक अशी निर्मिती समजावं लागेल जी अजून पूर्ण झालेली नाही, एक अपूर्ण प्रकल्प. तर मग अपूर्ण निर्मिती म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जोपर्यंत या जगात पाप आणि मृत्यू आहे तोपर्यंत देवाचा निर्मितीचा मूळ हेतू पूर्ण झालेला नाही. हे एक असं काम आहे जे अजूनही सुरू आहे. म्हणूनच या दैवी योजनेचं अंतिम ध्येय एकदम स्पष्ट आहे: पापाला मुळापासून नष्ट करणं आणि त्यातूनच निर्मितीला तिच्या परिपूर्णतेकडे घेऊन जाणं. पण प्रश्न हा आहे की हे साध्य कसं होणार? आता आपण त्या योजनेकडे वळूया. हे ध्येय गाठण्यासाठी एक विशिष्ट योजना आहे, एक असा मार्ग ज्याने पापावर मात करता येईल आणि निर्मितीला पूर्ण करता येईल. ही योजना आहे तरी कशी? बघा, ती 3 अगदी सोप्या पायऱ्यांमध्ये मांडलेली आहे. पहिली पायरी, पापाला संपवायचं असेल तर देवाच्या आज्ञा पाळाव्या लागतील. दुसरी पायरी आणि सगळ्यात महत्त्वाची आज्ञा कोणती? तर एकमेकांवर प्रेम करण्याची. आणि तिसरी, जी सगळ्यात कळीची पायरी आहे, ती म्हणजे या प्रेमाच्या आज्ञेचं सत्य हे संपूर्ण जगासमोर सिद्ध झालं पाहिजे. यामुळे एक खूप महत्त्वाचा प्रश्न तयार होतो. प्रेम ही तर एक भावना आहे, एक अमूर्त गोष्ट आहे. तिचं सत्य असं कसं सिद्ध करता येईल की ते सगळ्यांनाच पटेल? याच प्रश्नाचं उत्तर या योजनेतील मुख्य पात्रांच्या भूमिकेत दडलेलं आहे. चला आता या दैवी कथेतील 2 मुख्य पात्रांना भेटूया. एक आहे चांगला मेंढपाळ आणि दुसरी आहेत मेंढरं. त्यांच्या कृतीतूनच प्रेमाच्या आज्ञेचं सत्य सिद्ध होणार आहे. आता इथे या 2 भूमिकांकडे नीट बघावं लागेल. मेंढपाळ म्हणजे येशू आणि मेंढ म्हणजे आपण सगळे, मानवजात. या दोघांच्या भूमिका एकमेकांवर अवलंबून आहेत. मेंढपाळ स्वतःचा जीव देऊन प्रेमाचा एक आदर्श घालून देतो, एक उदाहरण समोर ठेवतो. आणि मग मेंढ म्हणजे मानव त्याच मार्गावर चालतात, अगदी मृत्यूलाही सामोरं जातात आणि त्यागातूनच त्या प्रेमाचं सत्य सिद्ध करतात. म्हणजे बघा, मेंढपाळाच्या त्यागामुळेच मेंढरांना त्यांचा उद्देश पूर्ण करणं शक्य होतं. हे वचन मेंढपाळाचा हेतू अगदी स्पष्ट करतं. त्याचा उद्देश फक्त मार्गदर्शन करणं नाही, तर मेंढरांना एक परिपूर्ण, एक विपुल जीवन देणं आहे, जरी त्यासाठी त्याला स्वतःचा त्याग करावा लागला तरी. आणि आता आपण या कथेच्या अगदी कळसाच्या क्षणी आलो आहोत. इथे मेंढपाळ आणि मेंढर यांच्या कृती एकमेकांमध्ये गुंतलेल्या दिसतात. हे एक परस्पर बलिदानाचं नाट्य आहे. या संपूर्ण योजनेची सुरुवात मेंढपाळाच्या या एका कृतीतून होते, स्वतःच्या बलिदानातून. ही कृती संपूर्ण प्रक्रियेला चालना देणारी एक घटना आहे, एक ठिणगी आहे. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. मेंढपाळाचं बलिदान हे एका उत्प्रेरकासारखं आहे, एक कॅटलिस्ट. त्याच्या त्यागाशिवाय मेंढरं त्यांची भूमिका बजावूच शकत नाहीत. हे एक कारण-परिणाम नातं आहे. आणि इथे आपल्याला मेंढरांची प्रतिक्रिया दिसते. मेंढपाळाच्या उदाहरणाचं अनुकरण करण्याची त्यांची तयारी ह्या वचनातून स्पष्ट होते, जिथे ते स्वतःला कापायला नेलेल्या मेंढरांसारखे समजतात. आणि हेच त्या योजनेचं अंतिम सत्य आहे. जेव्हा मेंढपाळाच्या प्रेमाला प्रतिसाद म्हणून मेंढरं स्वतःचं बलिदान देतात, तेव्हा हेच सिद्ध होतं की प्रेम केवळ एक भावना नाही, तर या विश्वातील सगळ्यात शक्तिशाली सत्य आहे. बरं, मग ह्या यशस्वी पुराव्याचे परिणाम काय होतात? या सगळ्या घटनांमुळे निर्मितीसाठी नेमकं काय साध्य होतं ते आता पाहूया. बघा, एकदा का प्रेमाचं सत्य सिद्ध झालं की मग एक साखळी प्रतिक्रिया सुरू होते. स्वतंत्र इच्छाशक्ती परिपूर्ण होते, पाप आणि मृत्यू कायमचे संपतात आणि शेवटी निर्मितीचा जो मूळ उद्देश होता तो साध्य होतो. आणि अशा प्रकारे सुरुवातीची जी समस्या होती, एका अपूर्ण जगाची, ती सोडवली जाते. चांगल्या मेंढपाळाच्या आणि त्याच्या मेंढरांच्या परस्पर बलिदानाने ही निर्मिती तिच्या अंतिम आणि परिपूर्ण अवस्थेत पोहोचते. या विश्लेषणाच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे राहतो. जर प्रेमाचं सत्य सिद्ध करण्यासाठी इतक्या मोठ्या त्यागाची, अंतिम बलिदानाची गरज असेल,
तर मग ते प्रेम आपल्या जीवनात आणि या जगात किती मोठं आणि महत्वाचं असेल, नाही का?